श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मी जानकी. मागील भागात आपण पाहिलं की प्रणवने श्रद्धाच्या बहिणीला श्रद्धाच्या बदल्यात त्याचं काम करण्याची अट घातली होती. आता तो श्रद्धा सोडून तिच्या बहिणीकडूनच त्याचं काम करून घेण्याच्या विचारात होता. लावण्य ऑफिसला जाण्याची तयारी करत असतानाच कोणीतरी तिच्या घराच्या दरवाजात येऊन ठेपलं होतं. आता तो व्यक्ती कोण असणार याबद्दल आपण या भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग कथेच्या पुढील भागाला लगेच सुरुवात करूयात. भाग सुरू करण्यापूर्वी एक विनंती करेन की कृपया तुम्ही आपल्या ऑदर जानकी वर्ड्स या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून भाग कसा होता हे आपल्या छोट्याशा कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईकही करा. तुम्हा सर्वांनी केलेल्या या सहकार्यासाठी मी स्वतःशः आभारी असेन. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 8. लेखिका व कथावाचन जानकी. तू? तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं. हो, मीच. तुझ्या भावाने तुला माझा फोटो पाठवला असेल ना? त्याने तिच्याकडे पाहून थोडस विकृत हसून देत विचारलं. हो, पाठवला होता. आणि त्याच वेळी मी माझा निर्णय सुद्धा सांगितला होता. निर्णय समजलाच असेल ना तुला? माझ्या दादाने सांगितलं असेल ना? तरीही तू इथे येण्याची हिंमत कशी केलीस? ती स्पष्टपणे तोंडावर बोलत होती, म्हणून त्याच्या कपाळावर आठ्या पडत चालल्या होत्या. तो मुलगा तिच्या भावाने म्हणजेच वसंतने ज्याच्या सोबत तिचं लग्न ठरवलं होतं तो होता. फोटोपेक्षाही प्रत्यक्षात खूप विचित्र दिसत होता. त्यावरून तिला 100% खात्री झाली की त्या दिवशी तिच्या भावाने पाठवलेला फोटो कितीतरी फिल्टर केलेला होता, जेणेकरून ती त्याला पाहून लग्नासाठी नकार देणार नाही असा त्यांचा प्रयत्न होता. पण कितीही केलं तरी तिने त्याचा फिल्टर केलेला फोटो ओळखला होता. आता त्याला समोरासमोर पाहून तिची चिडचिड व्हायला लागली होती. सांगितलं आहे तुझ्या भावाने तुझा निर्णय, तरीही मी इथे आलो आहे. म्हटलं समोरासमोर बोलून घ्यावं काय असेल ते. तिच्या बोलण्याने त्याला चिड येत होती, तरीही तो शांततेने बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याला तिचा फोटो पाहता क्षणी ती आवडलीच होती, पण आता समोरासमोर पाहून त्याला तीच हवी असा त्याने निर्धार पक्का केला होता. काय बोलायचं आहे समोरासमोर? जे काही बोलायचं होतं ते मी त्या दिवशी दादाला सांगितलं आहे. यापेक्षा अधिक मला काहीच बोलायचं नाही आणि काही ऐकायचं सुद्धा नाही. तिने ठामपणे तिचा निर्णय सांगितला. तसे त्याने आपल्या कपाळावर आपल्या हातांची बोटे रगडली. नंतर एक दीर्घ श्वास घेऊन तिच्याकडे पाहून बोलू लागला. तुला माहित नाही का मी कोण आहे ते? त्याने असं विचारलं आणि नकळत का होईना तिच्या डोळ्यांसमोर शिवायचा चेहरा आला. पहिल्या भेटीमध्ये त्याने सुद्धा तिला असाच प्रश्न विचारला होता, जो की खूपच अट्रॅक्टिव्ह आवाजात त्याने तिला विचारला होता. बराच वेळ त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आल्यामुळे ती त्याचा विचार करत उभी होती. तिला आपल्याच विचारांमध्ये मग्न पाहून त्या मुलाने तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली. तेव्हा कुठे ती भानावर आली. तू तर आतापासूनच आपल्या लग्नाची स्वप्न पाहायला लागली आहेस. तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, पण त्याच्या बोलण्यावर तिचं तोंड वाकडं झालं. मला तर त्या विलनचा चेहरा आठवला होता. बहुतेक याला हवेत तीर मारण्याची सवय आहे. मी कसला विचार करत आहे हे जाणून घेण्यासाठी इनडायरेक्टली असं बोलत आहे. असो, तो काय विचार करतो आणि काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही. सध्या तरी याला इथून कटवणं जास्त गरजेचं आहे. त्याच्या बोलण्यावर विचार करत लावण्य मनातल्या मनात बोलत होती. विचार करून झाल्यावर हसून बोलायला सुरुवात केली. अगदी परफेक्ट ओळखलंस बघ तू. मनकवडा आहेस तू, हो ना? मी काय विचार करते आहे हे बरोबर ओळखलंस.
आपल्याच लग्नाचा विचार करत होते मी. ती अशी म्हणाली आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठवालं हसू उमटलं. मी हा विचार करत होते की तुझ्यासोबत जर मी लग्न मांडवात उभी राहिले तर किती जणांच्या चपलांची उधळण होईल आपल्यावर. ती हसून म्हणाली. तसं त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. म्हणजे? त्याने न समजून चिडक्या स्वरात विचारलं. म्हणजे बघ ना, जे कोणी तुला लग्न मांडवात पाहतील त्यांच्यातले कितीतरी जण संताप व्यक्त करतील, कितीतरी जणांना आपला जीव द्यावासा वाटेल, कितीतरी जणांना तुझ्यावर चपलांची उधळण करावीशी वाटेल. असं म्हणायचं होतं मला. डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडण्याऐवजी चपला असतील. सरळ सरळ त्याच्या तोंडावर त्याचा अपमान करत होती ती, आणि साहजिकच त्याच्या हातांच्या मुठी रागाने आवळल्या जात होत्या. तुझ्या भावाला एकदा माझ्याबद्दल विचारून घे, मी कोण आहे ते. तुला मी कोण आहे ते माहित नाही, त्यामुळे तुझी अशी बोलण्याची हिंमत झाली आहे. आज जे बोललीस ते शेवटचं. इथून पुढे माझ्याशी असं बोललीस तर मग मी काय करेन तुझ्यासोबत सांगता येणार नाही, आणि तुझ्यासोबत काय झालं ते तूही कोणाला सांगू शकणार नाहीस. एवढी वाईट अवस्था होईल तुझी. तो शेवटचं वाक्य जरा जोरात म्हणाला. ओहो, मला मला भीती वाटली. तिने घाबरण्याचं नाटक केलं आणि नंतर नॉर्मल होऊन बोलू लागली. हे, या अशा धमक्या तू तुझ्या आजूबाजूच्या माणसांना दे. माझ्यावर त्यांचा काही एक परिणाम होणार नाही. आता गुपचूप इथून निघायचं बघ. माझं डोकं जर सटकलं ना तर भर रस्त्यात हाणून मारून तुला इथून घालवेन मी. आपल्या हाताची तर्जनी त्याच्याकडे करत ती रागाने म्हणाली. माझ्या भावाला तुझ्याबद्दल विचारायचं की नाही हे माझं मी ठरवेन. तू सांगण्याची गरज नाही. तुझ्या अशा धमक्यांना माझा भाऊ घाबरत असेल, मी नाही. खर तर यावेळी तिला तिच्या भावाची जास्त चिड यायला लागली होती. त्या दिवशी स्पष्ट नकार देऊनही त्याने हा डाव मांडला होता. याबद्दल ती तिच्या भावाशी नंतर बोलणार होती. अशीच कशी सोडणार ना ती त्याला. बघून घेईन तुला. तोही मग रागातच म्हणाला. घे घे, आत्ताच बघून घे. पुढे मी कधीच तुझ्या समोर येणार नाही, आणि तुला माझ्या समोर येण्यासाठी मी जागा ठेवणार नाही. तीही टशन देण्यामध्ये पटाईत होती. शिवाय सोबतही अशीच वागत होती, आणि आता या मुलाला सुद्धा तिने सोडलं नव्हतं. दादा, तुम्ही फक्त आज्ञा सोडा. तिला आत्ताच्या आत्ता उचलून घेऊन जाऊ आपण. तो ड्रायव्हर तिच्या अशा बोलण्याने चिडत होता, म्हणून तो रागाने त्याच्या बॉसला आज्ञा देण्याची विनंती करत होता. हे घ्या, आता हा उचलणार मला. मला उचलण्याची भाषा करतो आहेस? हात लावण्याची हिंमत तर दाखव. चल निघ इथून. आला मोठा मला उचलणारा. पुन्हा कधीच तुझ्या या दादाला घेऊन माझ्या समोर येऊ नकोस, नाहीतर तुझ्या दादाच्या आधी तुझीच विल्हेवाट लावेन मी. ती रागाने म्हणाली. तसे दोघेही रागातच तिथून निघून गेले, तेही काहीच न बोलता. नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये तिच्याकडून बदला घेण्यासाठी काहीतरी प्लॅन शिजत होता. या लोकांचं मला काही घेणं देणं नव्हतं. त्रास तर याचा होत आहे की माझा भाऊ माझ्याशी असा वागायला लागला आहे. माझी काय इच्छा आहे, काय नाही, याबद्दल त्यांना काहीच घेणं देणं राहिलं नाही. जर आपलेच असे वागत आहेत तर मग इतर शत्रूंची काय गरज राहील. तिचा भाऊ तिच्यासोबत जे काही वागला ते तिच्यासाठी खूपच त्रासदायक होतं. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळलं होतं. भरल्या डोळ्यांनीच ती घरात निघून गेली. कशीबशी हॉटेलवर जाण्याची तयारी करू लागली. आई, हे काय? कुठे निघालीस तू? सावित्रीबाई पिशवीमध्ये काहीतरी सामान भरत असताना तिथे काव्या आली होती. त्यांना अशी तयारी करताना पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत विचारलं.
खूप दिवस झाले माझा दिनक्रम बदलला आहे. आता पूर्वपदावर यावं असा विचार करत आहे. रोज सकाळी मंदिरात जायचं माझं ठरलेलं असायचं. आजपासून म्हटलं ती सुरुवात करून द्यावी. सावित्रीबाई हसून आपलं काम सुरू ठेवत म्हणाल्या, हे तर खूपच छान आहे आई. तुला काही मदत हवी आहे का? काही सामान भरायचं राहिलं आहे का? काव्याला आनंद झाला होता त्यांना असा निश्चय करताना पाहून. आनंदाने त्यांना तयारी करून द्यायला मदत करू लागली होती. नाही ग, तयारी झाली आहे. केव्हाची करत आहे ना मी, त्यामुळे आता भरून झालं आहे. सावित्रीबाईंनी हातातली वस्तू पिशवीत भरत सांगितलं. ठीक आहे, मग मी सोबत करू का तुला? मीही येते तुझ्या सोबत. काव्या ती पिशवी आपल्या हातात घेत म्हणाली, माझी सोबत करण्यासाठी येऊ नको. तुझी मनातून इच्छा असेल तर चल माझ्यासोबत. ती फक्त त्यांची सोबत करण्यासाठी जात असेल तर हे त्यांना आवडणार नव्हतं. म्हणून त्यांनी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, अगं म्हणजे तुला सोबतही होईल आणि मी सुद्धा किती दिवसांपासून मंदिरात गेलेली नाही, तर मलाही देवदर्शन करता येईल तेवढंच. तिच्या आईला काय म्हणायचं आहे हे समजल्यानंतर ती ओशाळून म्हणाली, चल मग. त्यांनीही हसून होकार दिला आणि दोघीही जायला निघाल्या. विक्रांत, हरेशराव, गीता त्या दोघींना जाताना पाहत होते, पण उगाच जाताना टोकायला नको म्हणून तिघांपैकी कोणीही त्यांना आवाज दिला नव्हता. सावित्रीला आधीसारखं वागताना पाहून खूप आनंद होत आहे. नाहीतर मनातल्या मनात कुढत होती ती. गीता हळव्या होत म्हणाल्या, आता ती कायम अशीच राहणार असं तिने मला वचन दिलं आहे आई. विक्रांत गीता यांना जवळ घेत म्हणाले, होय रे बाळा, मीही देवाकडे प्रार्थना करेन की तिने कायम असंच हसत खेळत राहावं. तिला आणि आपल्या आनंदी होत असलेल्या घराला पुन्हा कोणाची नजर नको लागायला. गीता आपले हलके पाणावलेले डोळे पुसत म्हणाल्या. इकडे गीता देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या, तर तिकडे एक नवीन वादळ सावित्रीबाईंच्या आयुष्यात येण्यासाठी सज्ज झालं होतं. हे वादळ त्यांच्या आयुष्यात येऊन सगळं बिघडवणार की कुठली चमत्कारिक शक्ती आड येऊन त्या वादळाला माघारी परतवून लावणार, हे पाहणं खूपच रोमांचक असेल. अगं काव्या, आपण गडबडीत नारळ आणायचं विसरलो बघ. मंदिरात पोहोचल्यानंतर पहिल्याच पायरीवर पाय ठेवला असेल की सावित्रीबाईंना एकाएकी आठवलं. ठीक आहे आई, तू हो पुढे. अशी गर्दीत उभी राहू नकोस. वर मंदिरात जाऊन थांब. मी इथूनच नारळ घेऊन येते. मंदिराच्या आसपास बरेच पूजाची थाळी विकणारे लोक बसलेले होते, त्यामुळे नारळाची सोय सुद्धा झाली होती. बरं ठीक आहे, लवकर येशील हा. सावित्रीबाई म्हणाल्या आणि वर जायला निघाल्या. त्या गेल्यानंतर काव्या सुद्धा नारळ घेण्यासाठी खाली बसलेल्या दुकानांजवळ आली होती. हॅलो, मी इथे आले आहे. तू पाठवलेल्या लाईव्ह लोकेशनने पटकन इथे पोहोचू शकले. खाली शिवाईची आई आणि बहीण दोघी जणी काहीतरी बोलत उभ्या होत्या, म्हणून मला मागून येऊनही पटकन मंदिरात येण्याची संधी मिळाली. एक मुलगी फोनवर खूपच हळू आवाजात बोलत होती. तीही मंदिराच्या पायऱ्यांजवळ उभी होती. ठीक आहे, ती बाई वर येईपर्यंत तिथेच उभी राहा. बाकी तुला कसं सांभाळता येईल ते सांभाळ. मला फक्त आज ठरलेलं काम पूर्ण झालेलं हवं आहे. प्रणव म्हणाला आणि फोन ठेवून दिला. फोन ठेवून तो श्रद्धाकडे वळला. तुझी बहीण आली आहे इथे. आता तुझ्यावर सोपवलेलं काम
ती करणार आहे. प्रणव गालात हसत श्रद्धाकडे पाहून म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिचे डोळे मोठे झाले. आता तिला समजलं की रात्री त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं असणार. यानेच तिला इथे येण्यासाठी दबाव दिला असणार याची तिला 100% खात्री होती. पण आता ती काही बोलू शकणार नव्हती. गप्प बसून मनातल्या मनात त्याला शिव्या घालण्या व्यतिरिक्त ती दुसरं काहीच करू शकत नव्हती. आत्ताच त्याच्यासोबत जी मुलगी फोनवर बोलत होती ती श्रद्धाची दीदी होती. काल प्रणवने दिलेल्या धमकीमुळे तिला ताबडतोब इथे यावं लागलं होतं. तिच्याकडे येण्याशिवाय त्याने दुसरा कुठला पर्याय ठेवला नव्हता. सध्या ती मंदिराच्या पायऱ्यांजवळ उभी राहून सावित्रीबाईंची वाट पाहत होती. सकाळी एक तरी चक्कर प्रणवच्या माणसांची येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर असायची. त्यामुळे शिवायच्या गाडीला त्यांच्या नजरेने हेरलं होतं. गाडीत बसलेल्या सावित्रीबाई आणि काव्या त्यांच्या नजरेस पडल्या होत्या. त्यांची तीच माहिती प्रणव पर्यंत पोहोचली होती आणि प्रणवने श्रद्धाच्या दीदीला त्याच्याकडे येण्याआधी लाईव्ह लोकेशन सहित पाठवली होती. त्याच्या माणसांनीही जिथपर्यंत सावित्रीबाईंची गाडी थांबणार नव्हती तिथपर्यंत त्यांचा पाठलाग केला होता. तिनेही मग त्याच्या आदेशावरून मंदिर गाठलं होतं. तेवढ्या पूर्ण परिसरामध्ये ते एकच प्रसिद्ध असं महादेवांचं मंदिर होतं आणि तीही रस्त्यातच होती. जेव्हा सावित्रीबाई आणि काव्या खाली बोलत उभ्या होत्या तेव्हा ती भरभर पायऱ्या चढून मंदिराजवळ पोहोचली होती. सावित्रीबाईंना थोडा वेळ लागणार होता पूर्ण पायऱ्या चढण्यासाठी, म्हणून ती आता तिथे ताटकळत उभी राहून त्यांची वाट पाहत होती. कधी येणार ही बाई काय माहित, किती ऊन आहे इथे, ती स्वतःशीच बडबडत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि तिच्याकडे सहन करण्याची शक्ती नसल्यामुळे ती पटकन जाऊन मंदिराच्या आडोशाला सावलीत उभी राहिली. तेव्हा कुठे तिला बरं वाटलं आणि तेव्हाच तिची नजर समोरून येणाऱ्या सावित्रीबाईंवर स्थिर झाली. आपलं पुढचं काम करण्यासाठी ती लगेच सज्ज झाली. सावित्रीबाई धापा टाकत सगळ्यात वरच्या पायरीवर आल्या. इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी एवढ्या पायऱ्या सर केल्या होत्या. त्यामुळे त्यांना धाप लागणं साहजिकच होतं. शिवाय ऊन डोक्यावर चढायला लागलं होतं. त्याने तर त्या अधिकच थकल्या होत्या. पहिल्या पायरीवर उभ्या राहूनच त्या मंदिराकडे डोळे भरून पाहत होत्या. आपण आज अनेक युगांनंतर आपल्या देवाच्या मंदिराला पाहत आहोत असं त्यांना वाटत होतं. मंदिराला नवीन रंग चढवलेला दिसत होता, ज्यामुळे आजूबाजूचं वातावरण प्रसन्न जाणवत होतं. सावित्रीबाई हरखून तिथेच उभ्या राहिल्या होत्या. दर्शनासाठी अजूनही लोकांची बरीच वर्दळ होती. चालताना एकमेकांचा अलगद स्पर्श होईल अशी वर्दळ होती. उन्हाचा प्रहर होण्यापूर्वीच सर्वजण दर्शनासाठी घाईगडबड करत होते. काव्या अजूनही वर आली नव्हती. ओ दादा, जरा पाण्यावालं नारळ द्या ना, एकाही नारळात पाणी नाही आहे, अशी ती त्या पूजेचं सामान विकणाऱ्या माणसाशी भांडत बसली होती. बिचारा तोही तिच्या एक एक नारळ चेक करण्याने वैतागला होता. एकही नारळ तिच्या पसंतीस उतरत नव्हता. ही इकडे हा खेळ खेळत होती तर तिकडे सावित्रीबाई डोक्यावर चढणाऱ्या उन्हामुळे अशक्त होत चालल्या होत्या. त्यांना तर मंदिरासमोर दुसरं काहीच दिसत नव्हतं, पण शरीर अशक्त होत आहे हे जाणवत होतं. थोड्या वेळाने त्यांच्या डोळ्यांसमोर हलकी अंधारी यायला लागली होती. आजूबाजूला बसण्यासाठी जागा शोधण्यासाठी नजर फिरवू लागल्या. मात्र येणाऱ्या अंधारीने त्यांना काहीच सुचत नव्हतं. आहे त्या पायरीवर बसण्यासाठी त्या मागे वळणार तर अचानक त्यांचा तोल गेला. त्यांना तसं परतणं पाहून श्रद्धाची दीदी पटकन पुढे आली. ज्या पायरीवर उभ्या होत्या त्याच पायरीवरून त्या खाली पडणार होत्या. पण तेवढ्यात कोणीतरी त्यांचा हात धरून त्यांना स्वतःकडे खेचलं. ते पाहून श्रद्धाची दीदी आहे तिथेच थबकली.
कोण असेल ती व्यक्ती ज्या व्यक्तीने सावित्रीबाईंना खाली पडण्यापासून वाचवलं? श्रद्धाची दीदी नेमकी तिथे काय करणार होती? आणि आणखी एक गमतीशीर प्रश्न, काव्याचं त्या दुकानदाराशी भांडण झालं असेल की नाही? कमेंट करून लवकर या सर्व प्रश्नांची तुमच्या मनात तयार झालेली उत्तरे द्या. मी वाट पाहते बरं सर्वांच्या कमेंट्सची. लवकरच तुम्हा सर्वांसाठी पुढचा भाग घेऊन येईन. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.